चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा आपला भाग दुसरा, स्मरणचित्र बाजारातील प्रसंग हे चित्र आपण मागच्या व्हिडिओमध्ये रेखाटलेले होते आणि आता ह्या व्हिडिओमध्ये मी कलरिंग करायला देखील सुरुवात केलेली आहे. तर इथे आपले हे झाड, घरे आणि मागचे जे बॅकग्राऊंड आहे आकाश आणि ही झाडे झुडपे ती कलर करून झाली आहेत आणि या व्यक्तींचे केस आणि हात हे देखील कलर करून झाले आहेत. तर चला तर करूया मग पुढचे सर्व कलरिंग. खूप जणांना प्रश्न पडतात की माझी कलरिंग एवढी छान कसं काय येते आणि मी कोणते कलर वापरते. तर मी हे युवाचे ऑइल पेस्टल्स कलर वापरते, ज्यांची प्राईस आहे 190 रुपीज, जी मागच्या बाजूने लिहिलेली आहे. तर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये 50 शेड आपल्याला भेटतात आणि हे खूप छान कलर आहेत. तुम्ही देखील जास्त करून हेच वापरा. आणि हे ड्रॉइंग आपल्याला एलिमेंटरी किंवा इंटरमिजिएट या शासकीय रेखाकला परीक्षेमध्ये अत्यंत उपयोगी पडत असतात, त्यामुळे या चित्रांचा सराव करणे आवश्यक असते. तो गाइज मैंने इसमें से सारे ग्रीन कलर के शेड ले लिए हैं और हम इसे अभी कलरिंग करने के लिए जा रहे हैं. ये जो इंसानों के पीछे का ये बैकग्राउंड जो है ना, वो हम अभी कलर करने वाले हैं. चलो तो स्टार्ट करें. मी कडेची बॉर्डिंग या ग्रीन कलरने करणार आहे, जो की डार्क ग्रीन कलर आहे माझ्याकडे, तर याने करणार आहे. बघूया आपण कसे होते हे चित्र. शेडिंग करताना कधीही आपण फिक्कापासून डार्क कलरकडे जातो, तर तसे न करता जी बाहेरची बाउंड्री आहे तेवढ्या सगळ्यांना डार्क कलर द्यायचा आणि जे मध्ये हा सरफेस आहे ना, तिथे लाईट कलर द्यायचा असतो. सॉरी गाईज, घरातला थोडा तुम्हाला आवाज ऐकू येईल, कारण मी आत्ता सध्या शांत जागेवर नाही आहे. सो प्लीज सपोर्ट करा मला आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. तर आपण ही सर्व कडेची बाउंड्री कंप्लीट करून घेत आहोत आणि हे चित्र आपण पूर्ण झाल्यावर किंवा हे जे बॅकग्राऊंड आहे हे कंप्लीट झाल्यावर त्याला रफ करत असतो आणि ते चित्र खूप छान दिसते तसं केल्यावर. हे बाई, इथली शेडिंग किती छान दिसते ना, त्यासाठी देखील मी तेच केलेले आहे. तर असे आपल्याला कडेकडेने करून घ्यायचे आहे. फार जास्त काही करायचं नाही आहे इथे, फक्त आपल्याला आपला फोकस आणि आपली त्याबद्दलची आवड महत्त्वाची असते. ती वापरली तर आपल्याला चित्र सहज जमते आणि ते सुंदर देखील दिसते. तर आपले हे कडेचं ग्रीन कलरचं जे आहे स्पेस तो कंप्लीट झालेला आहे. तर वापरूया आता पुढची शेड. तर यानंतर आपण ही जी लाईट ग्रीन आहे किंवा मीडियम ग्रीन आहे ही शेड वापरणार आहोत. ती शेड आपण या ठिकाणी कडेकडेने देणार आहे. ती बघा माझी मांजर, ती खूप येड्यावानी करते आणि आवाज करते, सो तुम्ही तिला इग्नोर करा आणि आपल्या ड्रॉइंगकडे लक्ष द्या. तर आपण आता ही मीडियम ग्रीन कलरची जी शेड आहे ती आपण द्यायला सुरुवात करणार आहोत. हे कलर ना आपल्याला आता शेवटी ब्लेंड करायचे असतात. ते एकदाचे खूप छान ब्लेंड झाले की आपले चित्र असे एकदम सुंदर दिसायला लागतं. हे जे चित्र असतात, स्मरणचित्र, वस्तुचित्र, यासाठीचे व्हिडिओ मी तुम्हाला सारखेच अपलोड करत असते. त्यामुळे जर आपले चित्र आवडले असेल आणि जर छान दिसत असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनल नवीन आहे त्यामुळे मला सपोर्ट करा. तर आपली ही शेडिंग देऊन झालेली आहे. यानंतर आपण वेगळी शेडिंग वापरणार आहोत. ती शेडिंग हे बाई, हा कलर आहे तो
हा आहे टिफ ग्रीन. तर हा कलर आता आपण इथे अप्लाय करणार आहोत. मी आता हा कलर अप्लायला सुरुवात करते. आपल्याला सर्वप्रथम डार्क कलर द्यायचे असतात आणि त्यानंतर लाईट कलर द्यायचे असतात. जसे की मी आता या शेड देते. याशिवाय तुमच्याकडे जर पेस्टल कलर्स नसतील तर तुम्ही वॉटर कलरचा आणि किंवा पेन्सिल कलर्सचा देखील यूज करू शकता. चित्र रेखाटताना व्हिडिओ मी नेमकी काढला नाही आहे, त्यामुळे तो मला तुमच्यासोबत शेअर करता येणार नाही. कारण हे चित्र मी काल स्कूलमध्येच काढले होते, त्यामुळे त्याचे व्हिडिओ अपलोड करता येणार नाहीत. पण माझ्याकडे त्याचे फोटोज आहेत, त्याचा मी देखील सेपरेट व्हिडिओ करून तुम्हाला शेअर करेल. व्यवस्थितपणे आपल्याला कलर द्यायचा आहे. शेवटी आपण तो ब्लेंड करणार आहोत, त्यामुळे त्याचं देखील आपल्याला काही टेन्शन नाही आहे. आणि कलरिंग जेव्हा आपलं मूड हॅपी असेल तेव्हाच करा, कारण मूड जर हॅपी असेल तर आपल्याला काही करणे अशक्य नसते आणि ते काम देखील खूप सुरळीतपणे पार पडते. तर हे देखील खालची आपली ग्रास देखील आपण काढत आहोत. लीफ ग्रीन कलर नंतर आपण हा लाईट ग्रीन हा कलर वापरणार आहोत. हे इथे लिहिलेले आहे लाईट ग्रीन. तर हा कलर देखील आपण इथे अप्लाय करणार आहोत. चला तर मग सुरू करूया. पूर्वी माझ्याकडे कलर ब्लेंडर होतं, पण ते आता माझ्याकडे नाही आहे. ते हरवल्यामुळे आपल्याला हा कलर एका कॉटनच्या कापडाने ब्लेंड करावा लागेल. तुमच्याकडे जर कलर ब्लेंडर असेल तर तुम्ही त्याने देखील करू शकतात. त्यानंतर हा कलर आपण इथेही अप्लाय करणार आहोत. आपल्याला हे चित्र पूर्ण शेडिंग देऊन काढायचे आहे, त्यामुळे आपल्याला या चित्राला वेळ देखील लागतो. तसेच इथे देखील करूया. चॅनल नवीन असल्यामुळे मी आता या चित्रांचे व्हिडिओ अपलोड करत आहे. तुम्हाला जर ते आवडत असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला देखील प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या या ड्रॉइंगचे सर्वात प्रथम तुम्हाला व्हिडिओ मिळतील. आणि जे एज्युकेशनल व्हिडिओज आहेत ते देखील तुम्हाला भेटतील. 8th स्टँडर्डचे आणि 7th स्टँडर्डचे देखील मिळू शकतात. तुम्हाला तर माहितीच असेल, एलिमेंटरी आणि इंटरमिडिएट यासारख्या ग्रेड परीक्षेमध्ये आपल्याला हे ड्रॉइंग्स खूप उपयुक्त असतात. त्यामुळे हे ड्रॉइंग काढायला आपल्याला खूप सोपे जाते. प्रॅक्टिस करणं हाच एक उपाय त्याला आहे. चित्र मन लावून काढले तर ते मनाने देखील सुंदर होते आणि काढल्यावर देखील सुंदरच दिसते. हे देखील लक्ष ठेवायचे आहे. हे बघा, तर आपण हा कलर असा अप्लाय करत आहोत. जर तुम्ही ही व्यक्ती जे चित्रात दिसत आहेत ते जर तुम्ही फर्स्टली कलर केले तर अजूनच चित्र छान होईल आणि तुमचा कलर देखील उठून दिसेल आणि हे खराब होणार नाही. तर हा लाईट ग्रीन कलर आपल्या इथे अप्लाय करून झाला आहे. यानंतर आपण येलो ग्रीन हा कलर अप्लाय करणार आहोत, जेणेकरून आपली ही ग्रास देखील खूप छान दिसेल.
या ड्रॉइंग नंतर मी तुम्हाला एक जो रोग असतो किंवा आपण त्याला स्मोकिंग ड्रिंकिंग वगैरे असतो तर त्याला विरोध करण्याबद्दल देखील आपण एक ड्रॉइंग काढलेली आहे मी. ते देखील मी तुमच्यासोबत यूट्यूबवर शेअर करणार आहे, म्हणजेच ते अपलोड करणार आहे. तर ते देखील सर्वांनी बघा. आपण येलो ग्रीन कलर हा इथे अप्लाय करत आहोत. या कलरने पेजला एक ब्युटी येत असते, जी की आपण आता इथे अप्लाय करत आहोत. यानंतर मी तुम्हाला रंगचक्राचा देखील व्हिडिओ देणार आहे, तो देखील तुम्ही बघून घ्या. तुम्हाला माझे ड्रॉइंग आवडत असल्यास नक्की मला सपोर्ट करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कारण तुमच्या सपोर्टमुळेच मला बळ मिळत असते आणि त्या बळातूनच मी हे देखील काम करू शकते. तर आपण आता या चित्रातील व्यक्ती रंगवणार आहोत आणि जे हे बॅकग्राऊंड आहे ग्रासचं ते आपण शेवटी ब्लेंड करणार आहोत, अगदी या झाडांप्रमाणे आणि या घराप्रमाणे. तर आपण आता व्यक्तींना कलर द्यायला सुरुवात करणार आहोत आणि सुरुवात मी या स्त्रीच्या ब्लाऊजपासून करते. इथे आपण पर्पल कलर देत आहोत. चला तर आता साडीला कलर देऊया. साडीसाठी मी या 3 शेड घेतल्या आहेत येलो कलरच्या, त्या आपण इथे अप्लाय करणार आहोत. साडीचे जे काठ आहेत त्यांना देखील आपण कलर देणार आहोत आधी. तर यानंतर आता आपण कलर देणार आहोत. दुसरी शेड देखील आपण इथे वापरतोय आणि जी तिसरी डार्क शेड आहे ती आपण इथे या काठांना वापरणार आहोत, जेणेकरून हे चित्र आपले रिअलिस्टिक दिसते. तर हे बघा, आपली ही साडी देखील कंप्लीट झालेली आहे. तर आपण आता जाऊया दुसऱ्या व्यक्तीकडे. यानंतर आपण आता या व्यक्तीला कलर देणार आहोत. त्यासाठी मी हे 3 शेड घेतलेले आहेत. त्यातला सर्वात लाईट शेड आपण इथे कॉर्नरला देणार आहोत, जो की मी इथे दिलेला आहे. त्यानंतर आपल्याला या चित्राच्या बॉर्डरपासून सुरुवात करायची आहे. ही बॉर्डर आपण रेड कलरने देतोय, जेणेकरून आपली शेड व्यवस्थित होईल. त्यानंतर हा ऑरेंज कलर आणि नंतरून हा लड्डू येलो कलर. तर आपली अशी ही शेड झालेली आहे, जी ही देखील रिअल दिसते. आणि आता खाली आपण बॉटम कलर करणार आहोत. त्यानंतर मी बॉटमसाठी हे 3 कलर चूज केलेले आहेत. आपल्या नियमाप्रमाणे सर्वात पहिले डार्क कलर आपण देणार आहोत, या पद्धतीने.
त्यानंतर आपण पुढची शेड वापरणार आहोत, जी की ही आहे. पॉकेटला आपण वेगळा कलर देणार आहोत. त्यानंतर ही शेड. आणि पॉकेट आपण ब्लॅक पेनने ब्लॅक करणार आहोत, या पद्धतीने. आणि हे शूज देखील ब्लॅकच आहेत, जे की मी आधीच कलर केलेले होते. कलर ब्लेंड करण्यासाठी आपण या प्रकारचे कापड घेणार आहोत कॉटनचे, आणि त्याने या पद्धतीने असे कलर ब्लेंड करायचे असतात. मार्केटमध्ये आपल्याला अनेक प्रकारचे कलर ब्लेंडर देखील मिळतात. माझे ते हरवले असल्यामुळे मी सध्या कॉटनच्या कापडानेच करणार आहे. त्याने देखील खूप छान होत असते, अगदी याप्रमाणे. हे देखील मी कॉटनच्या कापडानेच केलेले आहे. ही घरे, झाड आणि आकाश. मी तुम्हाला हा थोडासा कलर ब्लेंड करून दाखवते. काळजीपूर्वक बघा आणि तुम्ही देखील करा. कलर ब्लेंड केल्यामुळे आपले चित्र अजूनच देखील छान दिसते आणि सुस्पष्ट देखील दिसते. छान होतोय ना कलर ब्लेंड? तुम्हाला देखील चित्र काढायला आवडत असतील तर कमेंटमध्ये नक्की तसे सांगा आणि रेड हार्ट कमेंट करा. अगदी या पद्धतीने तुम्ही कलर ब्लेंड करू शकता. मी तुम्हाला थोडेसे करून दाखवते, तुम्ही देखील तसे करा. या पद्धतीने कलर ब्लेंड करायचा आहे. तर बाकीचे देखील तुम्ही करा. मी तोपर्यंत पुढचे ड्रॉइंग म्हणजे पुढचे व्यक्ती काढते, आणि ह्या बॅगला देखील कलर करायचा राहिला आहे, तो देखील आपण करूयात. या बॅगला आपण रेड कलरने कलर करत आहोत.